नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत खाटूश्याम बाबांची अशी अद्भुत कथा जी ऐकून प्रत्येक भक्तांचे मन भावुक होते. बारबारिक यांना हारे का सहारा का म्हटले जाते आणि भगवान श्रीकृष्णांनी त्यांना श्याम हे नाव का दिले, चला जाणून घेऊया. बारबारिक कोण होते? महाभारतातील भीम यांचे नातू आणि घटोत्कच यांचे पुत्र म्हणजेच पराक्रमी वीर बारबारिक. त्यांनी आदिशक्तीची कठोर तपश्चर्या करून 3 दिव्य अमोघ बाण प्राप्त केले होते. या 3 बाणांच्या सामर्थ्यामुळे त्यांना 3 बाणधारी म्हणून ओळखले जाऊ लागले. मातेचे वचन. महाभारताचे युद्ध सुरू होताच बारबारिक यांनी युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, पण त्यांची माता मोरवी यांनी त्यांच्याकडून एक वचन घेतले. बाळा, तू नेहमी त्या बाजूने लढशील जी बाजू कमकुवत असेल. बारबारिक यांनी आईला दिलेले वचन पाळण्याचा निर्धार केला आणि कुरुक्षेत्राकडे प्रस्थान केले. श्रीकृष्णांची परीक्षा. भगवान श्रीकृष्णांना माहित होते की बारबारिक युद्धात उतरले तर संपूर्ण युद्धाचा परिणाम बदलू शकतो, म्हणून त्यांनी ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि बारबारिक यांची परीक्षा घेतली. श्रीकृष्णांनी एका पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवत विचारले, तुझ्या एका बाणाने या झाडाची सर्व पाने भेदता येतील का? बारबारिक यांनी स्मित हास्य केले आणि बाण सोडला. क्षणार्धात प्रत्येक पान भेदले गेले. श्रीकृष्णाने एक पान आपल्या पायाखाली लपवले होते, पण तो बाण त्यांच्या पायाभोवती फिरू लागला. तेव्हा श्रीकृष्णांना बारबारिक यांच्या सामर्थ्याची पूर्ण जाणीव झाली. सर्वात मोठे दान. त्यानंतर श्रीकृष्णांनी ब्राह्मणाच्या रूपात दान मागितले. बारबारिक म्हणाले, मागा, जे हवे ते देईल. श्रीकृष्ण म्हणाले, मला तुझे मस्तक दान म्हणून हवे आहे. क्षणभरही विलंब न करता बारबारिक यांनी श्रीकृष्णाचे विराट रूप ओळखले आणि आनंदाने आपले शीश अर्पण केले. असे सांगितले जाते की हे महान शीशदान एकादशीच्या दिवशी झाले. श्रीकृष्णाचे वरदान. बारबारिक यांच्या अद्वितीय त्यागाने श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, कलियुगात तू माझ्या श्याम या नावाने प्रसिद्ध होशील. जो भक्त श्रद्धेने तुझे स्मरण करेल त्यांच्या जीवनातील दुःख कमी होतील. तू सदैव हारलेल्या आणि निराश लोकांचा आधार बनशील. तेव्हापासून बारबारिक खाटूश्याम बाबा म्हणून पूजले जाऊ लागले. श्याम कुंडाची कथा. लोक परंपरेनुसार अनेक वर्षानंतर राजस्थानातील खाटू गावात एका पवित्र कुंडातून बारबारिक यांचे दिव्य मस्तक प्रकट झाले. त्या स्थळी पुढे भव्य खाटूश्याम मंदिर उभारण्यात आले. आज लाखो भक्त तेथे दर्शनासाठी येतात. मित्रांनो, खाटूश्याम बाबा आपल्याला शिकवतात की पराक्रमापेक्षा त्याग मोठा असतो आणि वचनापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर तुम्हीही बाबा श्याम यांचे भक्त असाल तर कमेंट मध्ये जय श्री श्याम नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर देवकथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.